तर मित्रांनो कसे आहात? आज आपण पूर्ण व्हिडिओ कोळी लोकांची मेहनतीवर दाखवणार आहोत। आज खूप बोटी आलेल्या आहेत बंदरावर आणि त्यांना मासली भेटलेली आहे आणि ती मासली कशी ते टपामध्ये टाकतात आणि टप घेऊन ते आपल्या ज्या सर्व वुमेन्स आहेत त्या तिकडे व्यापाऱ्याकडे असतात उभ्या, त्यांच्याकडे ते सर्व मासली गोळा करतात आणि ती पूर्ण मेहनत आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत। तर चला बंदरावर जाणार आहोत आणि ही मासली दाखवणार। तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण होडी आहे आणि होडीमध्ये मासे आहेत, पण ह्याच्या मागचं तुम्हाला दिसत आहे की केवढी मेहनत आहे। होडीमध्ये सर्व मासे आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते सर्व मासे टपमध्ये टाकलेले जातात आणि टपमध्ये टाकल्यानंतर खांद्यावर घेऊन जातात। एवढी मेहनत लागते आणि मला वाटते 10 किंवा 12 दिवसानंतर एवढी सर्व मासली येते आणि याच्यामागे खूप मोठा प्रोसेस आहे, खूप मेहनत आहे जे कोळी लोक ऑब्वियसली करत असतात। आणि जसे त्यांचं डिझेल पाणी पण खूप जातं, असे खूप वेळे आहेत ते की त्यावेळी मासलीच नाही आणि डिझेलच संपतं, खूप त्रास होतो आणि खूप तो पूर्ण पलटी असते ना त्यांची ती पूर्ण फुकट जाते, काहीच भेटत नाही आणि सर्व डिझेल पाणी त्यांच्या अंगावर पडतं। असं खूप वेळा झालेलं आहे, परंतु देव त्यांना कधी ना कधी त्यांची मेहनतीचं फल देतच असते, म्हणून त्यांना आता मासली भेटलेली आहे। आणि त्याच्यानंतर एवढा हार्डवर्क असतो। आता एक बोटीमध्ये कमसे कम 16 ते 17 माणसं असतात जी काम करत असतात आणि हर एक ज्या माणसाचं पगार असतं त्यांचं महिन्याचं 15 किंवा 16,000 पगार असतं आणि त्या पगाराचं त्यांच्या जर मासली नाही पडली तर ते पगार त्यांना स्वतःच्या खिशातून द्यावं लागतं। म्हणजे आता 15 माणसा जर तुम्ही 15,000 रुपये कॅल्क्युलेट केले ते वर्षाचे किती होती ते तुम्ही अंदाज लावून बघा, एवढे पैसे त्यांना द्यावे लागतात। तर तुम्ही विचार करा की मेहनत केवढी आहे आणि केवढा पैसा अंगावरनी पण द्यायला लागतो। अशा खूप वेळी झालेल्या आहेत। तर कोळी लोकांची मेहनत इझी नाही, एवढं सोपं नाही। सर्वांना वाटतं खूप सोपं आहे, मासली खूप भेटते, पण एवढं सोपं नाही। तुम्ही बघू शकता ते मेहनत करतात म्हणून त्यांना एवढं भेटतं। तर त्याला तुम्हाला अजून पुढे दाखवणार आहोत की त्यांची काय काय मेहनत आहे। मेहनत केली हो तर कोळी लोकांना तुम्हाला वाटते की एवढं सोपं आहे, मासली भेटते, सर्व भेटते आणि एवढा पैसा भेटतो तेवढा पैसा भेटतो, पण तुम्हाला ॲक्च्युली माहितीच नाही की पैसा भेटतो की नाही भेटत। कारण जे व्यापारी असतात त्यांच्याकडून पैसा येतच नाही। असं खूप वेळा झालं की व्यापारी पैसा घेऊन पळून गेलेले आहेत आणि त्यांचे मोठे व्यापारी असतात ते सुद्धा पळून गेलेले आहेत। अशा खूप वेळी झालेल्या आहेत। तर तुम्ही कोळी लोकांना नक्कीच कॉमेंट करा की केवढी मेहनत लागते आणि असं सोपं नाही। सर्वजण शेतकऱ्यांचं दाखवतात की शेतकरी एवढे मेहनत करतात, शेतकऱ्यांना सर्व काही भेटतं, त्यांना कुठलंही नुकसान झालं तर सरकारकडून त्यांना सर्व काही भेटतं। पण तुम्हाला माहिती आहे की कोल्ह्यांचं नुकसान होतं तेव्हा कोल्ह्यांना कोण देतं? कोणीच नाही देत। तेव्हा कोल्ह्यांना असं कॅज्युअली घेऊ नका, कोल्ह्यांचं सुद्धा सपोर्ट करा, कारण ते सुद्धा मासलीसाठी मेहनत करतात, आपला जीव धोक्यामध्ये टाकून पाण्यामध्ये जातात आणि पाण्यामध्ये जाऊन त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता ते मासली पकडतात आणि मासली पकडल्यानंतर ती विकण्यासाठी आणतात आणि एवढं सर्व मेहनत केल्यानंतर जर ते पैसेच नाही भेटले तर काय करायचं? अशा खूप वेळी आलेल्या आहेत। तर चला आता इकडे मासली वजन करून टपामध्ये टाकायची घेतलेली आहे, सर्व वेगवेगळी करायची घेतली आहे, तर ते तुम्हाला दाखवणार घे याची काढणं दाखव त्याला। जुबेर भाई अभी ये रेट नहीं है कि बोलो ये देख एक नंबर वजन कर देख
तर मित्रांनो आता तुम्ही बघितलेले आहे कोल्यांची केवढी मेहनत असते आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहेत केवढे मासे पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता तुम्ही नक्कीच कॉमेंट करा केवढे मेहनत लागते आणि केवढा हार्डवर्क आहे आणि नक्कीच कॉमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच.